तर नमस्कार मंडळी, मी रेखा. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर मी आज तुम्हाला हैदराबादी चिकन बिर्याणी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारे मी तुम्हाला साहित्य दाखवते. तर इथे मी 400-450 ग्राम चिकन घेतलेलं आहे. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कांदा फोडणीसाठी, दही, आणि इथे मी अद्रक घेतलेले आहे, 2 कांड्या लसूण घेतलेला आहे, 10 ते 12 मिरी घेतलेली आहे, आणि हा काजू घेतलेला आहे. साधारण 10 ते 12 काजू आहे. तर चिकनला मी 10 मिनटं झालं मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये हळद मीठ घालायचं नाही आहे, जे चिकनला आहे तेच ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बनवायची. इथे तेल गरम झालेलं आहे, कांदा घालू. जास्त ब्राऊन नाही करायचा कांदा, थोडासा कच्चाच ठेवायचा. तर कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे. आपण यामध्ये चिकन घालून घेऊ. पाच मिनिटं याला फ्राय करू. पाच मिनिटं याला झाकून ठेवू मंद आचेवर. तर इथे आपल्याला वाटण करायचं आहे. मिरची आणि हे जे मसाले घेतलेले आहे, काजू, हे वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये. पुदिना, कोथिंबीर, आणि याच्यातच दही घालायचं आहे. हे आपण मसाला वाटून घेऊ. तर बघू शकता, अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आपण चिकन बघू. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. मसाला घालून घेऊ यामध्येच. परतून घेऊ छान. आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, चिकन मसाल्यामध्ये शिजून द्यायचं. मी फक्त भांड्याचं पाणी घालते मसाला वाटलेला. थोडंसं भांडं धुवूनच पाणी घालायचं, थोडंसंच. तर बघू शकता कलर किती छान आलाय. तर यामध्ये आपण याला झाकून ठेवून मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं चिकन शिजून देऊ. तर इथे पाहू शकता आपलं हैदराबादी ग्रीन चिकन तयार आहे. सुगंध खूप छान येतोय. तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता मंडळी, किती छान चिकन दिसत आहे आपलं हैदराबादी ग्रीन चिकन. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतं. तुम्ही हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. तर कमेंटमध्ये सांगा मला कसं झालं आहे म्हणून. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा.